आम्ही रोज सकाळी 5 बदाम खातो, आम्ही रोज सकाळी मग त्यात 5 मनुका पण खातो, मग एक अंजीर पण खातो, मग कधी कधी पिस्ते पण खातो. मग ही तुमची शरीराची श्रीमंती एकदम पुन्हा तुम्हाला कंगाल करून टाकणारी. आता आपण डिफाईन केलंय की ओबेसिटी इज अ ओव्हर न्यूट्रिशियस डिसऑर्डर. वाय नीड न्यूट्रिशन? तुमच्या गाडीची टाकी फुल आहे तरी तुम्ही पेट्रोल पंपवर नेताय का परत पेट्रोल भरायला? दीज आर रिच विथ कॅलरीज ना, दीज आर हाय रिच फूड फर्स्ट थिंग. आणि दीज फूड्स कोणामध्येही कोलेस्ट्रॉल नाहीये. बदाम, काजू, पिस्ते सगळे फुल ऑफ फायटोस्टिरॉल्स आहेत आणि धिस फायटोस्टिरॉल कम्पीट्स विथ कोलेस्ट्रॉल इन द बॉडी. कोलेस्ट्रॉल अतिशय महत्वाचा मॉलिक्यूल आहे. लोकांनी त्याला घाणेरडं केलंय. कोलेस्ट्रॉल इतका महत्वाचा मॉलिक्यूल, त्यातल्या त्यात कोलेस्ट्रॉल, एलडीएल कोलेस्ट्रॉल हायेस्ट अँटीऑक्सिडंट आहेत बॉडीमधले. एलडीएल कोलेस्ट्रॉल विशेष करून यांना कमी न करता त्यांना मेंटेन करावं आणि मग फायटोस्टिरॉल्स काय करतात, ह्या कोलेस्ट्रॉलला मलाईन करून टाकतात. ह्या कोलेस्ट्रॉलची जागा घेतात आणि मग इन्सुलिन रेझिस्टन्स वाढावा लागतो पेशीवर. मानवातली प्रत्येक पेशी पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड एक चरबीचा लेअर असतो आणि ह्या चरबीच्या लेअरमध्ये कोलेस्ट्रॉल मध्ये मध्ये जमा असतं. त्याला आम्ही रॅफे म्हणतो. ह्या रॅफे नावाच्या अवयवावर इन्सुलिन रिसीव्ह करणारा एक रिसेप्टर असतो. आता तुमचं तेलाचं प्रमाण फारच जास्त असलं कारण त्याच्यात फायटोस्टिरॉल आहे, तुम्ही इव्हन ड्रायफ्रुट्स जास्त खाल्ले तर हे काय करेल, स्त्रियांमध्ये ते इस्ट्रोजन स्टॉर्म करेल का त्यात फायटोइस्ट्रोजन्स पण आहेत. सिया सीड्स, सनफ्लावर सीड्स किंवा अशा प्रकारचे सीड्स पण खायची खूप सध्या चलन आहे, म्हणजे पद्धत आहे. तर हे काय करतील, फायटोइस्ट्रोजन्स आहेत फिमेल्समध्ये इस्ट्रोजन्स स्टॉर्म्स करतील किंवा मग फायटोस्टिरॉल्स वाढून तुमच्या चरबीच्या पेशीला कडक करतील. चरबीच्या पेशी कडक झाल्या की इन्सुलिन आतमध्ये जाणार नाही आणि रक्त शर्करा वाढेल आणि वजन वाढायला लागेल. इन्सुलिन वाढतं, साखर वाढते आणि वजन वाढायला लागतं. कारणीभूत कोण आहे? एक तर फ्रुक्टोज आहे. कारणीभूत कोण आहे? एक तर ही ड्रायफ्रुट्स आहेत. कारणीभूत कोण आहे? हे तेल आहे. त्याच्यापेक्षा जर तुमचा फिटनेस चांगला असेल तर तेलापेक्षा तुम्ही नियमितपणे तुम्ही बटर किंवा घी याचा वापर करणं आवश्यक आहे आणि ते पण प्रमाणात पाहिजे. साधारणपणे आम्ही रिकमेंड करतो स्थूल व्यक्तीला 300 ml प्रति महिना किंवा नॉर्मल व्यक्तीला 400 ml प्रति महिना.